भारत पाकिस्तानात तणाव सुरू होता तर दुसरीकडे छत्तीसगडच्या अबुझमाडच्या जंगलामध्ये नक्षल्यांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली होती। 2 दिवसांपूर्वी झालेल्या निर्णायक लढाईत 27 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि त्यामध्ये सर्वात मोठा नक्षली नेता बसवराजू मारला गेलाय। गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 ला भारतातल्या नक्षलवाद्यांची एक्सपायरी डेट निश्चित केली आणि त्या दृष्टीने सुरू झालेल्या कारवाईचा हा रिपोर्ट बघूया। अबुझमाडच्या जंगलात मारल्या गेलेल्या 27 नक्षल्यांचे हे मृतदेह 48 तासाच्या ऑपरेशनमध्ये नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्यांचे मृतदेह हे असे टेम्पोतून नेण्यात आले। या कारवाईत नक्षल्यांचा सर्वोच्च नेता बसवराजू याच्यासह अनेक बड्या नक्षली नेत्यांचा खात्मा झालाय। नक्षल विरोधी मोहिमेतील ही सर्वात मोठी कारवाई मानण्यात येते। गेल्या महिन्याभरापासून नक्षलवाद्यांविरोधात छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं संयुक्त मोहीम राबवण्यात आली। यासह केंद्रीय राखीव पोलीस दल, कोब्रा कमांडो युनिट, विशेष कार्यदल आणि जिल्हा राखीव गट हेही सहभागी होते। 14 मे रोजी कुर्रेगट्टा मोहिमेत 31 नक्षल्यांचा खात्मा झाल्यानंतर 6 दिवसात अबुझमाडमध्येही निर्णायक कारवाई करण्यात आली। 14 मे रोजी कुर्रेगट्टा मोहिमेत 31 नक्षल्यांचा खात्मा झाल्यानंतर 6 दिवसात अबुझमाडमध्येही निर्णायक कारवाई करण्यात आली। नक्षलवाद्यांची राजधानी असलेल्या अबुझमाडवर हल्ला। या मोहिमेत सुमारे 1500 सुरक्षा जवानांचा सहभाग। अद्ययावत कॅमेऱ्यांनी सज्ज 20 ड्रोनचा वापर। मोहिमेसाठी 4 हेलिकॉप्टर्स वापरण्यात आले। हेलिकॉप्टर्समधून हवाई देखरेख आणि गोळीबार। जवान जंगलात 48 तासाहून अधिक काळ तैनात। ड्रोन आणि हवाई मदतीमुळे नक्षल्यांना लक्ष्य करण्यात यश। 21 मे रोजी झालेल्या कारवाईत 27 नक्षलवादी ठार झाले, ज्यात नंबाला केशव राव उर्फ बसवराजूचा समावेश होता। तब्बल 6 कोटींचं बक्षीस ज्याच्यावर लावण्यात आलं होतं त्या बसवराजूच्या मृत्यूने नक्षली चळवळीचं कंबरडं मोडल्याचं मानण्यात येतं। डीआरजी टीम सीएम माओवादियों के बीच में मुठभेड़ हुई। मुठभेड़ के पश्चात इलाका के सर्चिंग के दौरान सीपीएम माओवादी संगठन के जनरल सेक्रेटरी बसवराजू सहित कुल 27 माओवादी कैडर्स का डेड बॉडी सुरक्षा बल द्वारा बरामद की गई थी। घटनास्थल से AK-47 कार्बाइन, SLR, इंसास सहित काफ़ी बड़ी संख्या में आर्म्स एम्युनिशन भी और एक्सप्लोजिव मटेरियल्स भी बरामद हुई। लगभग 50 घंटों से सर्च ऑपरेशन चल रहा था, जिसमें मुठभेड़ हुई है और 26 से अधिक नक्सली उसमें मारे गए। कुछ बड़े कैडर की भी होने की संभावना है। जवानों के भुजाओं की ताकत पर एक और बड़ी सफलता, एक और बड़ी कामयाबी हमारे पूरे क्षेत्र को लाल आतंक से मुक्त करने के लिए मिली है। मैं हृदय से बधाई देता हूं जवानों को। बसवराजू हा माओवादी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा सरचिटणीस होता। 70 वर्षाचा बसवराजू नक्षल्यांचा सर्वोच्च नेता। 1975 साली माओवादी चळवळीत सहभागी झाला होता। एमटेक केल्यानंतर 1980 मध्ये पीपल्स वार ग्रुपमध्ये पूर्ण वेळ सदस्य। 1992 साली माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य। अनेक मोठे हल्ले घडवण्यात बसवराजू याचा सहभाग। 1992 ते 2004 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस ठाणे लुटीचा सूत्रधार। चंद्रबाबू नायडू याआधी मुख्यमंत्री असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला। खाण कंपन्यांमधील खंडणी आणि सरकारी मालमत्तांचं नुकसान। 2010च्या दंतेवाडा हल्ल्यात 75 CRPF कर्मचारी शहीद। 2013 साली छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या रॅलीवर हल्ल्याचा कट। 2018 साली माओवादी संघटनेचे तत्कालीन महासचिव गणपतीने प्रकृतीच्या कारणामुळे जबाबदारी बसवराजूकडे दिली। बसवराजूवर तब्बल 6 कोटी रुपयांची बक्षिसं। IED बनवण्यात आणि गनिमी युद्धात तरबेज असलेल्या बसवराजूला नक्षल्यांच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख करण्यात आलं होतं। गनिमी पद्धतीनं हल्ले करण्याची पद्धत बसवराजूने आणली। तो स्फोटक तज्ञ सुद्धा होता। त्याचा मृत्यू आणि नीलम सराय, धोबी पहाड, कुर्रेगट्टा आणि आता अबुझमाडमध्ये झालेल्या नक्षलविरोधी कारवायांमुळे नक्षल्यांचं मनोधैर्य खचल्याचं मानण्यात येते। हमने धारा 370 समाप्त कर दी। इस देश में से आतंकवाद को समाप्त कर दिया और मैं आज कहकर जाता हूं 31 मार्च 2026
इस देश में से हम नक्सलवाद को हमेशा के लिए समाप्त। भामरागडमधील बिनागुडा पासू, छत्तीसगडच्या दंतेवाडा, तेलंगणाच्या खंडम आणि ओडिशाच्या मलकद नागदिरीपर्यंतच्या 4000 किलोमीटर परिसरात बसवराजू हाच सरकार होता. बसवराजूचा मृत्यू हे नक्षलविरोधी कारवाईतील सर्वात मोठं यश मानण्यात येत आहे. मोहिमेत मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या मोठी आहे. नक्षल्यांमध्ये गेल्या काळापासून मोठी भरती झालेली नाही. त्यामुळे आता वाचलेल्या नक्षल्यांसमोर आत्मसमर्पणाशिवाय पर्याय नाही. गेल्या महिन्याभरात सुरू असलेल्या कारवाईमुळे नक्षलवादांचं कंबरडं मोडलं असून नक्षलवाद शेवटच्या घटका मोजत असल्याचंही सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.